हाय हॅलो नमस्कार. तर आजचा व्हिडिओ मी संध्याकाळी स्टार्ट करते आहे. तर संध्याकाळ झाली होती, छान पाऊस पडत होता. तर विवेकची इच्छा झाली होती की भजी खायचं, कारण तो दुपारी जेवला नव्हता. काही कारण होतं, त्याला थोडंसं टेन्शन होतं, त्यामुळे त्याने जेवण नव्हतं केलं. मग मी संध्याकाळी 5-5:30ला छान पाऊस चालू होता, मग म्हटलं ठीक आहे, त्याच्यासाठी मी कांदा भजी करते. सो फटाफट कांदा भजी करायची तयारी केली. मी छान गरम गरम कांदा भजी केले आणि साईडला विवेकने चहा ठेवला होता, ब्लॅक टी. सो मी टेस्ट करून बघितलं आणि काही भज्या आम्ही बनवता बनवता दोघांनी खाऊन घेतलं. नंतर ब्लॅक टी त्याने केला आणि मी माझ्यासाठी दुधाचा चहा बनवला. चहा घेतला, भजी घेतले. त्यानंतर पाण्याचा टाईम झाला, पाणी आलं. भांडी वगैरे आवरून घेतलं. विवेकला आंघोळीसाठी पाणी ठेवलं. किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे मी. सो त्यानंतर मशीन लावलं होतं विवेकने. सो कपडे वगैरे त्याने काढून ठेवले, ड्राय केलेले. तर मी कपडे वगैरे सुकत टाकले. नंतर त्याने मटण आणलं होतं. आज मटण बिर्याणीचा प्लॅन होता. मटण छान असं स्वच्छ धुवून घेतलं त्याने. सो घरातलं आम्ही दोघंही मिळून काम करतो. सो घरातलं त्याने आणि मी मिळून आवरलं. मी बेडरूमचं सर्व आवरून घेतलं. मग छान असं तुम्ही बघू शकता, मटण छान असं त्याने क्लीन करून घेतलेलं आहे आणि मॅरिनेट केलं आणि एका साईडला कोशिंबीरही करून घेतलं. आणि आज मटण बिर्याणीचा प्लॅन होता. खूप छान मटण बिर्याणी विवेक बनवतो, म्हणजे अगदीच त्याला सर्व स्वयंपाक येतो, फक्त चपाती सोडून. पण जेवण खूप छान बनवतो. त्याच्या हाताला खूप सुंदर चव आहे आणि तुम्हाला वाटेल तोच बिर्याणी बनवतो आहे का. तर थोडीफार मदत मीही करत होते त्याला, कांदा कट करायला, बाकीच्या काही गोष्टी, जसं की राईस मी शिजायला ठेवला होता. परत इथे विवेकनी थोडंसं सर्व काय कांदा वगैरे टाकून त्याने फोडणी दिली आणि 4 शिट्ट्या येण्यासाठी मटण आहे म्हटलं तर त्याला शिजायला वेळ लागतो. मग कुकरमध्ये त्याने फोडणी दिली आणि शिजायला ठेवलं. त्यानंतर मी राईस ठेवला होता, तो राईसही झाला, त्याला परातमध्ये काढून ठेवलं. आणि नंतर शेवट होतं ते हेच की दम द्यायचा होता मटण बिर्याणीला. सो ती तयारीसुद्धा विवेकच करणार होता. तुम्ही बघू शकता, इथे खूप छान असं सुंदर असं ते ग्रेव्ही थोडीशी झालेली आहे. मग नंतर राईस वगैरे टाकला आणि टेन्शन होतं. त्याला म्हटलं की ठीक आहे, टेन्शन प्रत्येकाला असतं, थोडंफार आहे, तुला टेन्शन मान्य आहे, पण आपण छान असं बिर्याणी बनवूया, तुझाही मूड थोडा ठीक होईल. तर तुम्ही बघू शकता, इथे त्याने खूप सुंदर बिर्याणी बनवली आहे आणि खूप असंच त्याचा जो अरोमा होता, जो स्मेल होता, तो इतका सुंदर येत होता. आणि त्यानंतर आम्ही फटाफट जेवायला बसलो बिर्याणी झाल्यावर. आणि विवेक चिकन बिर्याणीसुद्धा खूप सुंदर बनवतो आणि सर्वच गोष्टी तो खूप छान बनवतो आणि आम्ही दोघंही एकमेकांना सांभाळून दोन्ही. आणि विवेक नेहमी मला मदत करतो ऑफिसवरून आल्यावरसुद्धा. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय, गुड नाईट.